अहो काय संत तुकाराम महाराज यांच्या पालखीमध्ये एका 90 वर्षांच्या आजींचा उत्साह पाहायला मिळतोय। ही आजी अनेक वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर चालत वारी करतेय। ए भाई ए माग सागरचं काय घेऊन करणार आहे तुम्ही? दरम्यान याच आजींसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। 90 वर्ष सुभद्राबाई वारीमध्ये सहभागी होतात। बरेच वर्ष करी तर 35-30 वर्ष झाले। हा पण थकवा नाही येत, हातपाय नाही दुखत, काय नाही, नाचत करीत। देवा इंद्रायणी थांबली, देवा इंद्रायणी थांबली, संबंधित होता ज्ञानेश्वर माऊली, संबंधित होता ज्ञानेश्वर माऊली, देवा इंद्रायणी थांबली। असं मागते हेच दान दे रे देवा, तुझा ईश्वरन नाही व्हावा, गुण गायन आवडी, ही तर माझी सर्व जुळी। रामकृष्ण हरी। शिवाजी महाराजा संग लढायला कोण होते? मावळी होते। ते कसे होते? लवकर उठे, रांगणात सुटे, तलवारी तुटे पण माग नाही हटे। आजीचं 90 वय आणि तो उत्साह त्यांचा जो आहे तो आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळतो। कॅमेरामन आदर्श खटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, काटेवाडी। आषाढी यात्रेच्या निमित्तानं आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू करण्यात आलेलं आहे। विठ्ठलाचा शेज घरातील पलंग काढून विठ्ठलाच्या पाठीमागे मऊ मुलायम रेशमी लोड देण्यात आलेला आहे आणि याच काळात देवाचे नवरात्र बसवण्यात आले। यानंतर विठ्ठलाचे सर्व राजोपचार बंद झालेले असून 24 तास दर्शनाला सुरुवात करण्यात आली आहे। 26 जुलैपर्यंत विठ्ठल भक्तांना 24 तास दर्शनासाठी आता उभं राहणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। विठ्ठल मंदिर समितीचे सहाध्यक्ष गैनीनाथ महाराज औशेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते देवाची पूजा झाली। देवाला लोड लावण्यात आला। देवाचा पलंग काढल्यानंतर खऱ्या अर्थाने आजपासून आषाढी यात्रेला प्रारंभ झाल्याचं मानलं देखील जातं। लाखो भाविक आषाढी यात्रेच्या दर्शनासाठी येतात। भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं, भाविकांना जास्तीत जास्त दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासनाने आजपासून खरं तर 26 जुलैपर्यंत हे 24 तास दर्शन आजपासून सुरू झालेलं आहे। इकडून बघतो की आपण ही पूजा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आता विठ्ठलाचं 24 तास मंदिर आता खुलं राहणार आहे। एकूणच आपण सगळ्या भाविकांना दर्शन मिळावं या हेतूने हे सगळं दर्शन सुरू झालेलं आहे। या दरम्यान नित्योपचार देखील आता देवाचे बंद होणार आहेत। फक्त नित्यपूजा सुरू राहील आणि संध्याकाळी लिंबू पाण्याचा नैवेद्य देवाला दाखवला जाईल। या काळामध्ये विठुराया 24 तास 26 जुलैपर्यंत दर्शनासाठी उभा राहणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। संत गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव शहरामध्ये दाखल झाली आहे। दरम्यान धाराशिवकरांनी फुलांच्या पायघड्या घालत मोठ्या उत्साहात या पालखीचं स्वागत केलंय। आषाढी वारीसाठी शेवगावहून शेकडो वारकऱ्यांसह गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरकडे निघाली आहे। पालखी आज धाराशिव येथील लेडीज क्लबच्या मैदानावर मुक्कामी असणार आहे, तर उद्या सकाळी तुळजापूर मार्गे ही पालखी सोलापूरकडे प्रस्थान करणार आहे। गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव शहरामध्ये दाखल झाली आणि याच दरम्यान धाराशिवकरांनी फुलांच्या पायघड्या घालत मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलंय। आषाढी वारीसाठी शेवगावहून शेकडो वारकऱ्यांसह गजानन महाराज यांची पालखी आता पंढरपूरकडे निघाली आहे।